आता ना ही गोष्ट मनूला एकदम परफेक्ट कळायला लागली आहे. कुठली ती सांगतेच, पण आता थंडी चालू झाली आहे तर मला सोबतच लाडू पण बनवायचे होते आणि म्हटलं थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा पण मारूयात. आता प्रत्येक मुलना हे एकदम वेगळं असतं. म्हणजे काहींना चालायला लवकर येतं, काहींना दात लवकर येतात, काहींना बोलायला लवकर येतं. मनूला बोलायला थोडंसं उशिराच आलं पण तिला दात आणि चालणं खूप लवकर आलं होतं. पण आम्ही कधीच कुठल्या मुलासोबत ना तिला कंपेअर नाही केलं. म्हणजे कुठल्या गोष्टी हिला जमत आहेत दुसऱ्यांना जमत नसतील, किंवा काही गोष्टी दुसऱ्यांना जमत आहेत हिला जमत नाही आहेत, पण असं कंपेअर अजिबात करू नका. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलासोबत कधीच कंपेअर करू नका. कारण काय होतं ना, कंपेअर जर आपण करत बसलो ना तर मुलांचा कॉन्फिडन्स खूप जास्त लो होतो आणि मग त्यांना ज्या गोष्टी शिकायच्यात ना तर ते सुद्धा त्या गोष्टी शिकत नाहीत. सो सध्या तरी आमचं तिचं जसं शिकणं चाललं आहे तसंच आम्ही सुद्धा तिला शिकवतो आहे. अजिबात कुठल्याही गोष्टीवर फोर्स करत नाही आहेत. आता फीडिंग बंद केल्यापासून ना झोपवताना किंवा मग झोपेतून उठल्यानंतर तिला असं थोडंसं पॅम्पर करावं लागतं आणि मग तेच संध्याकाळचं चालू होतं. त्याच्यानंतर संध्याकाळचा दिवा वगैरे लावला, मनूने पण छान असं जयबाप्पा केलं आणि त्याच्यानंतर ना पुढची कामं करायला घेतली. मी माझी कामं करत होती आणि इथं मनूचं काही खेळणं चालू होतं किंवा शिकणं चालू होतं. मना हा कोणता कलर आहे? मना हा कोणता कलर आहे? पर्पल आहे. आणि हा व्हाईट. आणि हा ऑरेंज आहे. होय. आणि हा येलो. चला तर असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या एका छानशा ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय.